विनिमय होईल ना, आणि जो विचार होईल विचार किंवा एक मत ते तुमच्यापर्यंत आम्ही सांगणारच. म्हणजे अद्याप आत्तापर्यंत आमच्याकडे ती कुठलीही माहिती नाही, कारण ते दोन्ही पक्ष प्रमुखांचं इच्छेचा किंवा संमतीचा प्रश्न आहे. त्यामुळे जेव्हा आमच्यापर्यंत येईल, आज ज्येष्ठ महापौर म्हणून माझ्या आधी झालेल्या आणि 7 टर्मला निवडून आलेल्या श्रद्धा जाधव स्वतः सोबत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाचं जो पक्षाकडून आम्हाला काही कळत सांगितलं जात नाही, पक्षप्रमुखाकडनं बऱ्याच गोष्टी कधी कधी तुमच्याकडनं येतात पण त्या झालेल्या नसतात. म्हणजे तुम्ही आज कोणीतरी मला फोन केलं, ही नावं मी गडबडीत होते हो, पण ते पक्क झालेलं नव्हतं. त्यामुळे नाही ना, ती पण नाही केलेली, फक्त एकत्र बोलवलं होतं, तयारी नाही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेतली. या भेटीकडे तुमचा पक्ष कसा बघतो? काही नाही बघत. त्यांचं जर काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ते जात असेल तर त्यांचं काय काम होतं ते आम्हाला कुठे माहिती आहे. त्यामुळे काय एवढं त्याला आम्ही पण सिरियसली काम असू शकतं. उद्या महानगरपालिकेचं एखादं काम मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला बोलायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनंच महापालिकेच्या काही गोष्टी ना, तर आम्ही जाणार किंवा जाऊ शकतो किंवा आमच्या पक्षप्रमुखांना करू शकतो. त्याच्यात एवढं काय आहे, ठीक आहे. दुसरं, राज्य एक आता जागा रिक्त होत आहेत आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता एकच कोणतरी निवडून येऊ शकतं. मग शरद पवारांना पाठिंबा देणार की उमेदवार वेगळा कोणी आपण देणार आहोत? मग हा पण प्रश्न माझा आहे का? मी नगरसेवकांमधनं महापौर झाली, ते पण पक्षाने आशीर्वाद दिले म्हणून. आजही नगरसेवकांमधनं एक जे माझे टर्म आहे आणि जर पक्षाने मला माझा महानगरपालिकेपुरता, पण ते पण पक्षाच्या काही आदेश घेतल्याशिवाय जनरल काम आहे, जे व्हिजिट करायचं हे करायचं ते आम्ही करू. पण काही ध्येय धोरणं आहेत माझ्या पक्षाची, ज्या महापालिकेच्या बाबतीत म्हणा, राज्य सरकार किंवा केंद्रामध्ये, ते पक्षप्रमुखच ठरवणार. आणि जेव्हा पक्षप्रमुख ठरवतात तर तुम्हाला पण कळणार. आपण महापौर जी निवडणुकीत बिनविरोध केली, स्थायी समिती निवडणूक परत बिनविरोध होतो, असं का होतं नक्की? देवाची इच्छा असेल तर बोलले होते, पण काही बघा पक्षप्रमुख कधी पण सगळ्यात निवडून आलेला नगरसेवक हा पहिला कार्यकर्ता असतो किंवा ज्या ह्याच्यातून पक्षाच्या भूमिकेतून, तर एकदमच त्यांना मोटिवेट तर केलंच पाहिजे ना. आणि त्याच्यातला तो एक भाग असेल तर. आणि राजकारण काय किंवा काय किती कोणी म्हटलं की आम्ही हे मानत नाही, मी ते मानत नाही, तर असं होत नाही. आपण कितींना पाहिलंय की पंतप्रधान गुहेत जाऊन 5-5 तास देवाची म्हणजे जप जाप एक आत्मिक बल जे आध्यात्मिकातनं मिळतं ते ग्रहण करतात. तर मग ते जर करतात तर आपण पण देवाच्या चिठ्ठीला काय ऑब्जेक्शन असू शकतं. निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा महापौर मोठी उलटापालट पाहायला मिळतात. मागील काही दिवसांमध्ये अटक देखील झाली होती शिंदेच्या, आणि आता त्यानंतर भाजपच्या 9 नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आणि आता कुठेतरी तिकडे काँग्रेसचा महापौर होऊ शकतो. आता असं म्हटलं जातं की भाजपची जी खेळी आहे, शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसू नये म्हणून हे सर्व रचलं गेलेलं आहे. काय सांगा? अख्खा देश भाजपच्या तर खेळीवर चाललाय. आता ती खेळी कुठली, डोंबाऱ्याची खेळी आहे का अजून कसली खेळी आहे ते आम्ही कसं सांगू शकतो. आणि काँग्रेसला एका बाजूला म्हणून आम्ही विचारलं की काँग्रेस, तुम्ही आत्ता पण महापौर ज्या झाले त्या भले त्या पक्षात जाऊन काम केलं, पण भाजपामध्ये ज्या जन्मापासून, ज्याला आपण म्हणतो ना, मी कसं जन्मापासून मला कळायला लागल्यापासून मी माझ्या बाळासाहेबांचे विचार आम्ही फॉलो केले किंवा वरी नाक्यावर लहान असताना पण आम्ही बऱ्याच गोष्टी
सहभाग घ्यायचो. आम्हाला काय अधिकार नव्हता, पण आनंदाने सहभाग घेत होतो. तसे त्यांच्याकडे पण होत्या, पण झाले ना मग काँग्रेस मुक्त भाजप की काँग्रेस युक्त भाजप. पण असे डावपेच जे आहेत ते भविष्यात शिवसेनेला खूप त्यांना चांगलं बरं त्यांना डावपेचांना भाजप व शिवसेनेला अशा अनेक डावपेच भविष्यात करू शकतात का? बघा, शिंदे सेना कशी आली हे भाजपने जन्म घातलेला सेना आहे. बाळासाहेबांनी जन्म घातलेली सेना आम्ही आहोत. आता ते संविधानिक कोर्टामध्ये लोकशाहीच्या मार्गाने कोर्टात लढतोय आम्ही. कोर्टाचे कामकाज तुम्ही सगळे बघताय. देशाचा एक पूर्ण संविधानिक बाजू कशी कुठच्या बाजूला वळते. त्यामुळे भाजपने जन्म घातलेला शिंदे पक्ष आणि मूळ पक्ष असा ते आता आम्ही तो पण विषय सोडलाय. जेव्हा कोर्टाला उद्धवजींनी तेव्हाही सांगितलं 50 वर्षांनी पण न्याय मिळेल. याचा अर्थ ही लोकशाही आणि संविधानाच्या मधून जे आपण नागरिक म्हणून हक्क मागतो त्या हक्कांचं काय होतंय. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा झटपट कोर्ट लागतं, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा लॉ म्हणजे अगदी दूरपर्यंत तारीख पे तारीख चालते. गोपाल शेट्टी बीजेपी नेता ने आयुक्त के साथ मीटिंग ली जिसमें कहा जा रहा है कि जो बिल्डिंग को ओसी नहीं है मुंबई में उनको ओसी दी जाएगी. सरकार 800 स्क्वायर फीट में उससे ज्यादा बिल्डिंग उठा रहे उनको डिजाइन किया जाएगा. कैसे देखें? ये रेव्हेन्यू का म्हणजे प्रश्न आहे. हा रेव्हेन्यूचा प्रश्न आहे. त्याला कसं टायटल करायचं ते आम्हीही बघू ना. कारण ज्या पद्धतीने ज्यांची ओसी नाही मग त्यांना महापालिका सहानुभूती धोरणावर पाणी देतं, त्यानंतर धोरणावरती लाईट देतं. तर ते उलट जो नागरिक बिचारा घेतो मग तो कोणी असेल, तो मराठी आहे का, तो गुजराती आहे का, तो आहे, यांच्या काही जी धैर्य धोरणं आहे ती काही कम्युनिटी. तर ते बघू. आमच्यापर्यंत तो विषय आता तुमच्या माध्यमातून आले, माहिती घेऊ आणि ज्या माहितीला नागरिकांना खरंच दिलासा मिळतोय का काय आणि राजकीय हे करण्यासाठी का त्या सगळ्या गोष्टीचं माहिती घेऊ आम्ही. डस्ट आहे ना अख्ख्या मुंबईला काय सगळं. देते ना अरे थांबा देते. 2 मिनिट. तर मला तुम्हाला गोळी देते ना. गाडी त्यांनी सोबत थांबा ना 2 मिनिटं. मला पिऊन समोर उभाच नाही ना, तू बाहेर खाकी एक कवर आहे बघ, त्याच्यामध्ये मेडिसिन आहे. तर रिअली असं वाटायला कायम मास्क लावलाच पाहिजे.